गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज ध्यानात थोडा वेगळा विचार करूया दिवाळीबद्दल. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. दिवाळी म्हणजे तरी काय हो? रोजच्या त्याच राम रगाड्यातून थोडं नवं काहीतरी करण्यासाठी आपल्याला सृजनाची चाहूल लागते. पोटापाण्यासाठी काम आपण नेहमीच करतो. त्याच्यात काहीतरी वेगळं करावं. नेहमीच्या पेक्षा आपल्या जाणीवांमध्ये एक ज्योत जागवावी. आपल्या अंतरात दिवाळी साजरी करावी असं प्रत्येकाला वाटतं. दिवाळी किती वेगवेगळ्या प्रकारांनी साजरी करता येते ते बघूया आज. मला आठवतंय, पूर्वी आम्ही डोंगरावर जायचो तेव्हा पर्वतीवर काहीच नसायचं. सकाळी सकाळी पर्वतीवर गेलं. आता तिथे दीपोत्सव असतो, पणत्या लावल्या जातात. पण मागच्या वेळी अशीच मधली, ज्याला आपण भाकड दिवस म्हणतो, ती अमावस्या होती. आम्ही पर्वतीवर चढून गेलो. कितीतरी वर्ष झाली, 25-30 वर्ष नक्की झाली असतील. तिथे आई, बाबा आणि 2 मुलं अशी पणत्या लावताना दिसली. त्यांनी छान पणत्या ठेवल्या, बाजूला ते बसले. आणखीनही पणत्या त्यांच्या होत्या त्या लावल्या. मग मी त्यांना विचारलं, आपली ओळख नाही पण मी जरा बोलू का तुमच्याशी? ते बाबा म्हणले, अहो या या काकू या, तुम्ही पण एक पणती लावा ना. मग त्यांच्यामध्ये मी सुद्धा एक पणती लावली. तेव्हा हा दीपोत्सव वगैरे हे काही नव्हतं. पण त्या पणत्या पाहून मन इतकं छान भरून गेलं. तिथेच मागे खेळत असलेल्या 1-2 मुलांना आम्ही खाऊ दिला आणि परत त्यांच्याबरोबर खाली आलो. त्या दीपज्योतीने लावलेल्या संवेदना मनामध्ये जाग्या झाल्या. तेलवातींचा उपचार राहिलाच नाही. स्वतःची नवीन पाऊलवाट शोधण्यासाठी त्या आईवडिलांनी मुलांनाही नवी दृष्टी दिली याची मला जाणीव झाली. खरंच अशाच जाणीवेतनं हे दीपोत्सव सुरू झाले असतील, नाही का? आता तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे दीपोत्सव साजरे करतात. दिवाळी पहाट साजरी करतात. तेव्हा हे काही नव्हतं बरं का. काही वर्षापूर्वी आम्हाला दिवाळीमध्ये आमच्या शेजारचे आजी आजोबा म्हणले, आज आम्ही एका वृद्धाश्रमात जाणार आहोत, तुम्ही येता का आमच्या बरोबर? मी म्हटलं हो, आम्ही पण येतो. आम्ही सकाळी बाहेर पडलो. जाताना आमच्या बरोबर यांनी एक बॅग भरून घेतली होती. छोटीशी हँडबॅग हातात आहे म्हटल्यावर मी विचारलं, कशाला ही बॅग आपल्या बरोबर? आपण नुसतं जाऊन तिथे आजी आजोबांना भेटणार आहोत. मग पाहिलं तर ह्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या 60ला मिळालेल्या 75ला मिळालेल्या शाली सगळ्या एका बॅगेत ठेवल्या होत्या. त्या काढून या हँड आणि म्हणाले की आपण आता ह्या शाली त्या आजी आजोबांना देऊया. मला कौतुक वाटलं. आणि आमच्या बरोबर आम्ही आजूबाजूची शाळेतली मुलं सुद्धा बरोबर घेऊन गेलो. ती मुलं पाहून त्या आजी आजोबांना नातवंडांकडचं सुख मिळालं. आजी आजोबांबरोबर ही मुलं खेळली, बसली. तिथे कोणी कोणी रांगोळी काढली. अनार, फुलभाज्या असे फटाके त्यांच्या समोर लावले. ते सगळं बघून त्या आजी आजोबांची मनं अगदी भरून गेली. सगळ्या वातावरणाला एक प्रकारची पालवीच फुटली. तिथला यौवनाचा नवा दीपोत्सव ठिपका चिपका जोडून काही मुली रांगोळी काढत होत्या. ते बघून, तिथली रोषणाई बघून मन भरून आलं. गोडधोड खाऊ त्या आजी आजोबांना दिला. त्या मुलांच्या हातून प्रत्येक आजी आजोबांच्या अंगावर शाल घातली.
हे कोण कुठल्या शाळेत शिकवतं हे सगळं बघून मुलं सुद्धा खूप आनंदित झाली. हे सगळं ठरवून करता येतं असं नाही, पण ते अनेसा दिवाळीत होऊन गेलं आणि अशामुळे नात्यातले भेद मिटून गेले. एकात्मता शिकवण्याची गोडी मुलांना लागली. त्यांना वेगळं काही सांगावंच लागलं नाही. घरी गेल्यावर त्यांनी आजी आजोबांना हे इथलं सगळं वर्णन सांगितलं. त्या घरातल्या आजी आजोबांना पण वाटलं की आपण किती भाग्यवान. आपल्या जवळ आपली नातवंड आहेत, मुलं आहेत. आम्ही तिकडून येताना बघितलं, आम्ही घातलेल्या शाली त्या अंगावर लपेटून हाताने बाय बाय करताना डोळ्यातून जणू काही सांगत होते की परत लवकर या, आम्ही तुमची वाट बघतोय. हे वाट बघणारे डोळे बघणं म्हणजे सुद्धा एक शिक्षा असते. आपण खूपदा आपल्याला मिळालेल्या शाली तिथेच टेबलावर ठेवतो किंवा काही काही वेळा आपल्याला गुच्छ मिळतात, ते पण तिथेच मिळतो आणि त्या लोकांची त्याच्या मागची भावना सुद्धा आपण लक्षात घेत नाही. पण अशा वस्तू आणून ज्यांना जरूर आहे त्यांना दिल्या तर किती छान. आमच्या इथे वॉचमन जवळ एक मुलगा बसलेला असायचा. तो द्वाडच होता जरा. तो काही करायचा नाही. आम्ही त्याला फी भरून एका कॉलेजात पण घातलं होतं, पण तो काही तिथे फारसा शिकायचा नाही. एकदा त्याला आम्ही म्हटलं, तू काय रे दिवसभर करतोस, नुसता उनाडक्या करण्यापेक्षा काहीतरी कर ना. त्याला आकाश कंदील खूप सुंदर करता यायचा. तो आमच्या इथल्या मुलांना घेऊन काड्या कुडक्या गोळा करायचा, त्या तासून सुंदर बांधायचा आणि सगळ्या मुलांना दिवाळीत आकाश कंदील करायला शिकवायचा. तो दिसला की मुलं म्हणायची, दादा आम्हाला आकाश कंदील करायचा आहे, दादा आम्हाला आकाश कंदील करायचा आहे. मग एकदा आम्ही सगळ्या मुलांची स्पर्धा घेतली. चला आज सगळ्यांनी आकाश कंदील करायला घ्या. सगळ्यांना कागद काड्या दिल्या. ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे ज्यांनी त्यांनी आकाश कंदील करायचा. कोणी गोल, कोणी चौकोनी, कोणी षटकोनी, वेगवेगळे आकाश कंदील सगळ्यांनी केले आणि त्यांना कागद लावून झिळमिळ्या लावून सुंदर त्याची आकृती तयार झाली. प्रत्येक जण आपला केलेला कंदील किती छान आहे असं म्हणत होता. त्यांचे आई वडील सुद्धा खुश झाले. नुसतंच रिकामा वेळ घालवण्यापेक्षा किती बेस्ट आकाश कंदील करता येतात हे त्या वॉचमनच्या मुलांनी ह्या मुलांना शिकवलं. अशा गोष्टीतनं काही न सांगता आपोआप क्रिएटिव्हिटी वाढते आणि अशी क्रिएटिव्हिटी उनाड झालेली ऊर्जा परत वळणावर येते. ह्या आकाशकंदिलातून त्याची आम्हाला जाणीव झाली. हे आकाशकंदील घरी नेऊन लावल्यावर पुढच्या वर्षी आमच्याच सोसायटीतल्या मुलांनी सांगितलं, यावर्षी आम्ही सगळेजण सारखे कंदील करणार आणि आपल्या सोसायटीतल्या प्रत्येक घरी हा कंदील लागणार. म्हणजे आपली सोसायटी किती सुंदर दिसेल आणि प्रत्येकाच्या घरात सारखा कंदील राहील आणि किती छान दिसेल असं म्हणून त्यांनी सुंदर कंदील करायला दरवर्षी सुरुवात केली. हे एक चांगलं काम त्या मुलाकडून झालं. त्याचं कौतुक आम्हाला वाटलं. आधी त्याला सगळेजण बोलायचे, आता त्याला कुठलं ना कुठलं काम चांगलं येतं ते बघून तो इतरांना शिकवायचं मनावर घेतो आणि शिकवतो सुद्धा. अशीच आमच्या बाईची एक मुलगी आहे. ती रांगोळी सुंदर काढते. ती सोसायटीतल्या मुलींना येऊन दुपारी बसून रांगोळी कशी काढायची शिकवते. पुस्तकातनं बघून रांगोळी काढण्यापेक्षा छोट्या छोट्या चुका करत काढलेल्या रांगोळ्या प्रत्येकाच्या दाराजवळ बघितल्या की मन भरून येतं. आणि ती मोलकर्णीची मुलगी असली तरी तिच्या हातातल्या कलेला आम्ही दरवर्षी दान देतो. तिथे आम्ही एक दानपेटी ठेवतो आणि तिने रांगोळी काढली असेल, तिच्या रांगोळी पुढे दरवेळी त्या दानपेटीत दान केलं जातं. ती दिवसाप्रमाणे रांगोळी काढते. लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीची, भाऊबीजेला भाऊबीजेची आणि आम्ही सगळे तिच्या कलेचं कौतुक करतो. अशी दिवाळी साजरी केली की लक्ष्मीला सरस्वतीचा स्पर्श झाला अशी जाणीव होते. चकली अनारसे तर आपण सगळेजण करतच असतो, पण
जेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांना असा वाव देऊन आपण त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवतो, असं केल्यानंतर आपल्याला उद्याचा येणारा पाडवा म्हणजे नवीन वर्ष खूप चांगलं जाणार आहे याची मनात जाणीव ठेवा. बघा, जमेल तुम्हालाही. तुम्हीही असं करून बघा. आता 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.